आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये असं हेअर सिरम तयार करून दाखवणार आहे ज्यामुळे तुमचे केस गळायचे थांबतील। अगदी टक्कल पडलं असेल तर त्या जागीही नवीन केस येतील। यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल। साधारणतः 1 ते 1.5 चम्मच ॲलोवेरा जेलचा मी ते वापर केलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा खोबरेल तेल। जे खोबरेल तेल आपण घरामध्ये रोज वापरतो त्याचा इथे वापर करायचा आहे। या दोन्ही गोष्टी आपल्याला सर्वप्रथम मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्ही मार्केटच्या ॲलोवेरा जेलच्या ऐवजी आपल्या कुंडीमध्ये जी कोरफड असते त्याचाही वापर करू शकता। साधारणतः 1 ते 1.5 चमचा त्या कोरफडचा गर तुम्ही इथे वापरू शकता। आता या दोन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता की आपलं जे मिश्रण आहे ते एका क्रीमच्या फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे या कांद्याचा रस। आपल्याला हा जो कांदा आहे तो व्यवस्थित किसून घ्यायचा आहे आणि मग त्याचा रस काढायचा आहे। तुम्ही वाटलंच तर मिक्सरमध्ये ही प्रोसेस करू शकता, परंतु मला या पद्धतीने सोपं वाटतं म्हणून मी या प्रकारे कांद्याचा ज्यूस काढणार आहे। कांद्याचा रस आपल्या केसांना का फायदा करतो, कारण कांद्यामध्ये सल्फर असतं जे आपल्या केसांच्या मुळांना जाड बनवतो, केसांना चमकदार बनवतं। तसेच कांद्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपल्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर तोही निघून जातो आणि केसांची मुळं जी निस्तेज झालेली असतात, ज्यांच्यामध्ये जीव नसतो, ती पुन्हा पुनर्जीवित करण्याची कपॅसिटी जी आहे ती कांद्याच्या रसामध्ये असते। आता हा जो कांद्याचा रस आपण काढलेला आहे तो आपल्याला एका गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण साधे केस जरी विंचरायला गेलो तरी आपले केस खूप गळतात आणि कालांतराने त्या जागी टक्कल पडायला सुरुवात होते। तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय लगेच करायला घ्या, म्हणजे तुमची केस गळती जी आहे ती जागच्या जागी थांबेल आणि नवीन केसांची जी ग्रोथ आहे ती लगेच व्हायला सुरुवात होईल। साधारण या प्रमाणामध्ये आपल्याला कांद्याचा रस मिळतो। जर तुमचे केस खूप लांब असतील तर तुम्ही केसांच्या लांबीनुसारही कांदा कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता। आता हा जो कांद्याचा रस तयार झालेला आहे तो तुम्ही असाच्या असा कापसाच्या मदतीने तुमच्या स्कॅल्पला लावू शकता, पण यामध्ये आपण जे सिरम तयार करणार आहोत ते तुमच्या केसांना डबल फायदा देईल। आता मगाशी आपण जे मिश्रण तयार केलं होतं ॲलोवेरा जेल आणि खोबरेल तेल वापरून, त्यामध्ये आपण हा कांद्याचा रस हवं तसं ॲड करणार आहोत आणि या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आपण आपलं हेअर सिरम तयार करणार आहोत। तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये याची क्वांटिटी वाढवू शकता। आता हे जे मिश्रण तयार होणार आहे ते तुम्हाला ज्या दिवशी तुमचे केस वॉश करायचे आहे, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे त्या दिवशी तुम्ही अर्धा तास आधी हे केसांना लावा। व्यवस्थित एक कापसाचा बोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये डीप करून आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थित हे सिरम लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे अप्लाय करायचं आहे। हे सिरम अप्लाय करण्याच्या आधी केसातला जो गुंता आहे तो व्यवस्थित काढून घ्या। केसांचे 2 भाग करा आणि मग कापसाच्या सहाय्याने केसांच्या प्रत्येक मुळाशी हे सिरम पोहोचेल अशा पद्धतीनेच ते अप्लाय करा, म्हणजेच तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होईल। आणि हे मिश्रण लावल्यानंतर साधारणतः अर्धा तास हे केसांना तसंच ठेवा आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश करू शकता। आता हेअर वॉश करताना शॅम्पू वापरायचा की नाही, हो, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोणताही माइल्ड हर्बल शॅम्पू केस वॉश करण्यासाठी या ठिकाणी वापरू शकता। आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचा खूप फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।